बिडकरला पाहणारे त्याचा चेहरा कसा असेल असं मी तसे मॅट्रिक झाल्याच्या नंतर एक वेळेस आपण भेटलो होतो घरीच आणि आमची भेट राहायची. आमचं सुतार काम आणि लोहार काम असल्यामुळं आमचं आवताचं काम बिडकरचं आमच्याकडे असायचं. तर माझी त्या निमित्तानं भेटायची ना, आम्ही क्लासमेट असल्यामुळे भेटायचो. तर माझी बायको मला म्हणली, तुम्ही म्हणायला त्याचा चेहरा कसा असेल ह्याचा चेहरा कसा असेल, तर मी अमोल बिडकरचा चेहरा सांगायलो तर ते आपले जे माळीवाड्यातले मुलं आहेत ते सांगते की वामनराव नाईक यांचा मुलगा विकास नाईक त्यांचा आणि ह्यांचा चेहरा जरा जुळता आहे असं मी माझ्या मंडळीला सांगत होतो. तर आता मी प्रत्यक्षात पाहतोय. अमोल, धन्यवाद. तर जसं शाळेमधल्या काही घटना सांगितल्या, काही परिस्थितीनं मला शिकायची इच्छा होती. अमोल बिडकरला माहिती की हे कधी मी पाठीमागं बसण्याचा प्रयत्न करायचो. जसं बंदकर म्हणला की मी अमोलच्या शेजारी माझा नंबर यावा आणि माझी इच्छा असायची शिकायची. माणसाला परिस्थिती मागं आणते. असो, शाळेत असताना मॅट्रिक झाल्याच्या नंतर लेट फीस 120 रुपये होती. चला आता बरं आहे ना, आज सगळं व्यवस्थित आहे ना, मजेत आहे. ती लेट फीस मी लहान असताना मी देवघर नंदी असे खेळणी बनवायचो आणि त्या नंदीला तारा अडकून असे खेळणे मी माळीवाड्यात पात्रीत बाजारात पण बसायचो. तर त्या पिरियडला कोणाचेही वडील, मी माझ्या वडिलाचा अपमान करतोय असं सांग नाही, कोणाचेही वडील असतील तर वडिलाला पण मार्गदर्शन करा की ही चुकी मी केलेली म्हणून सांगतोय. आतापर्यंत माझ्या वडिलांना अपमान म्हणून सांग नाही की पुढे आपल्यात पण बदल व्हावा. एखादा आपल्यापैकी जर एखादा आकडा खेळत असेल ना, त्या आकडा खेळू नका मित्रांनो. आणि आपले वडील जरी असतील तर काय हरकत नाही वडिलाला पण मार्गदर्शन करायला, चुकीच्या मार्गाने जर जात असतील तर. माझ्या वडिलांना म्हणायचं या ठिकाणी मी लाइटिंगच लावून दाखवेन, या ठिकाणी मी लाइटिंग लावून दाखवेन. तर आत्तापर्यंत सांगतो माझं पण वय आता 43-44 जवळजवळ आहे. तर माझ्यानं पण लाइटिंग लावणं झालं नाही. जसं की एखादं बांधकाम केल्याच्या नंतर लाइटिंग वगैरे बंगल्यावर करतात ना, आत्ता सध्या मी फक्त जर नवं केलं असेल तर आता चांगलं पत्राच्या शेडच्या घरमध्ये माझे आई वडील, मी. आता सध्या मला दोन मुली आणि एक मुलगा आहे. मुलगा 12वी झाली आहे. पुढचं काय ॲडमिशन घेतले मला ते पण सांगायला नाही. आणि काय ते पोलीस तयारीची अकॅडमी काय असते ना, तर त्यामध्ये आता तो तिकडे गेलेला आहे आणि इथं नितीन कॉलेजला ॲडमिशन केलेलं आहे. माझ्या मोठ्या मुलीचं लग्न 12वी झाल्याच्या नंतर झालं. तिचं लग्न जरा कमी वयातच केलं मी. परिस्थिती माणसाला मागं आणते, ह्या विषयावर मी बोललो. आता मुलगा आहे आणि मुलगी मॅट्रिकला आहे, ती पण चांगली शिकते. दोन्ही मुलं हुशार आहेत. मोठी मुलगी थोडी कमजोर होती शिक्षणाला, मात्र वागणुकीला 1 नंबर होती. तर मी तिचं लग्न केलं. आज मला नातू पण आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे, मी नेहमी वारकरी संप्रदायामध्ये वावरणारा माणूस आहे. मनोज डाहळे असतील, संतोष भाऊ असतील, गंगाधर आपला पात्रफळे, मधुकर भाऊ आणि विशेष करून ज्यांचं माझ्या वडिलावर प्रेम, माझ्या वडिलाच्या डोक्यावर ज्यांच्या वडिलाचा हात होता असे ते शरद यादव समर्थनगरचे, आता ते सरपंच पण आहेत. आणि आतापर्यंतही त्यांचा आमचा डोक्यावर हात आहे की पुढे चालत राहा, काही अडी अडचणीला आम्ही आहोत. परिस्थिती मागं आणते मित्रांनो, मात्र परिस्थितीला कोणत्याही तोंड देऊन आई वडिलाची सेवा करा मित्रांनो. तुम्ही कोण्याही पदाला जा. आपल्या पाथरीमध्ये वृद्ध आश्रम चालतंय ही चांगली गोष्ट आहे, चालू द्या. अनाथाचा मायबाप कोणीतरी व्हायला पाहिजे. मात्र निव्वळ आश्रम झालं ह्या उद्देशानं आपल्या आनंदासाठी, आपल्या लेकराच्या आनंदासाठी, आपल्या बायकोच्या, काही जणांना असं म्हणणं येत आहे की आपल्याला मोकळा टाइम भेटत नाही. बघा, असे काही कित्येक जण आहेत आईबापाच्या प्रेमापासून दूर आहेत ना, त्यांना ते सुख विचारा. तर कोण्याही पदावर जा मित्रांनो, फक्त आईबापाची सेवा करा, हे माझं सांगणं आहे. मी वारकरी संप्रदायाला लगत म्हणजे आता सध्या मी एका कीर्तनावरून आलोय.
मी माझा धंदा कमी आणि वारकरी संप्रदायाला जास्त जुटलेलो आहे. बरेच जणांना माहिती आहे, अमोल मी लहानपणापासूनच तिसरीपासूनच भजना कीर्तनाच्या नादीला आहे. कितीक दिवस मी साई मंदिरात पण वावरत होतो. तर फक्त मी एक करतोय, आता सध्या माझ्या आईला मी वरदमध्ये ॲडमिट केलं होतं. तर त्या दिवशी मी माझ्या सासऱ्याला शाड बसला म्हणून मी माझी मंडळी मी सासरवाडीला गेलो. तितक्या वेळामध्ये माझ्या आईला ते नॉर्मलमध्ये झटका आला म्हणा, काय म्हणतात ते इंग्लिशमध्ये, मला ते इंग्लिश टू इंग्लिश बोला येत नाही. मात्र त्या पिरियडमध्ये माझ्या बंधूनं दवाखान्यात नेलं. फक्त बंधूनं दवाखान्यात नेलं, माझ्याकडं आई वडील असतात म्हणून ते म्हणला मी ॲडमिट करायचं आहे, तू ये परत. मी म्हणलं मी आडमार्गे आहे, तू काय कर ॲडमिट कर, मी सकाळी आल्याच्या नंतर पोहतो. तिथं वरदमध्ये उगले रामजी म्हणून एक आहेत, ते बी वारकरी संप्रदायाला जास्त लागून असतात. तर म्हणलं महाराज माझी एक अडचण आहे, म्हणलं माझ्या आईला ॲडमिट केलंय आणि काय जे उद्या असेल ते मी तुमची फीस बुजायला तयार आहे. फक्त मी बाहेरगावी येणं आडमार्गी आहे, मला आता रात्रीच्या येणं होत नाही. तर त्यांनी माझ्या शब्दाला मान देऊन पूर्ण ते बिल जागच्या जागेवर सगळे कार्यक्रम केला, काय टेस्ट वगैरे काय असतात. तर त्या वेळाला मी सकाळी फक्त 9:30ला दवाखान्यात पोहोचलो. अक्षरशः माझ्याकडे 1 रुपया पण नव्हता. मी पांडुरंगा भरोसा ठेवतो आणि पुढच्या वाटाला चालत लागतो. म्हणतो पांडुरंगा माझ्या समोर एखादा असा व्यक्ती येऊ दे ती माझं आत्ताच बिल बुजू शकेल. मात्र मित्रांनो, पांडुरंग सत्याचा आहे. बंदकर सारखा म्हणा, संतोष सारखा म्हणा, शरद यादव सारखा म्हणा, माझ्या समोर पांडुरंग पाठवतो म्हणजे पाठवतो. त्याच टाइम मला एका माणसानं मला समोरून आला, म्हणला काय चाललं, काय गडबडीत आहेस? म्हणलं अरे माझ्या आईला ॲडमिट केलंय, म्हणलं माझ्याकडे पैसे नाहीत आता आणि आज सुट्टी होणार. म्हणजे काय बेजार व्हायलास, म्हणजे चल. गाडी बसवलं, 10चं बंडल माझ्या खिशात टाकलं, मी तिथे बिल पुसलं, घरी घेऊन आलो. नंतर परत मला कॅबिनमध्ये डॉक्टर साहेबांनी बोलवलं. म्हणून डॉक्टर साहेब म्हणले तुम्हाला आईला नॉर्मलमध्ये काय झटका काय म्हणतात ते इंग्लिशमध्ये म्हणले तुम्हाला संभाजीनगरला किंवा परभणीला ते अँजिओग्राफी काय म्हणतात ते करावं लागेल. मला ते अँजिओग्राफीच काय असते हेच माहीत नव्हतं, ते आत्ता माहीत झालं. तर गेलो मी संभाजीनगरला गेलो, हेडगेवारमध्ये गेलो. हेडगेवारमध्ये गेल्यानंतर त्या डॉक्टर साहेबांनी अँजिओग्राफी केली. मला स्क्रीनवर अशी दाखवली की बाबा तुमच्या आईला काही ते ब्लॉकेज काय म्हणतात ते आहे. बर, याच्यानंतर आधीचं जे मला जायचंय दवाखान्यात तिथपर्यंत मी अडचणीत मंडळी मी आहे. माझी अडचण तुमच्यासमोर सांगणं आहे. तर मी हे माझ्या सांगण्याचा हेतू आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये आई वडिलाला सांभाळायचं म्हणजे सांभाळायचंय. माझा नाविलाज म्हणून मी तुमच्या समोर मांडणं झालोय. फक्त कारण काय सांगालो की कोणतीही परिस्थिती असो आई वडिलाला सांभाळायचं म्हणजे सांभाळायचं. दुसरा नंबर, माझा मित्र आहे शंकर, त्याचे वडील पण ॲक्सिडेंट काहीतरी झाला होता दवाखान्यात. बरंच त्यांना आत्ता पण सकाळ संध्याकाळ मंडळीनं करू या न करू ते त्याचं कार्य पूर्ण करतोय. संडास असू काय असू ते वडिलाची स्वच्छता करणार, नंतर बाकीचे कामं पाहणार. तर सेवा केलेली ही वाया जाणार नाही आणि वाया जात नाही हे मी आत्ताच तुमच्या समोर ठाम मते सांगायलो. तर मित्रांनो, कोण्याही पदाला पोहोचा, मात्र आई वडिलाची सेवा केल्याशिवाय राहू नका. हे वारकरी संप्रदायाकडून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. राहिला दुसरा प्रश्न, संतोष मला नेहमी भेटायचा, काय मोहन काय चाललंय काय नाही. त्याला नेहमी मी दिसायचो, आपला बुक्का लावलेला, गण लावलेला, रुमाल गाड्यात अडकेला, टाळ वाजवलेला कुठला. मात्र या सगळ्या ह्याचा घटाटोप जे पाहता माणसाला परिस्थिती मागं आणती हे तुम्हाला सांगितलंय. मात्र घरची माणसं सपोर्ट नसल्यामुळं, घरच्या माणसाचा सपोर्ट पाहिजे. आत्ताच्या परिस्थितीमध्ये आर्थिक शिवाय काहीही होत नाही. मी म्हणतो मी वारकरी संप्रदायाचा माणूस आहे, मग आता वारकरी जरी मुलगा घडवायचा तरी फीस भरावं लागेल. तर शिक्षण घ्यायचं म्हणले फीस भरावं लागणार. कुठलं शिक्षण घ्या तुम्ही, फीस भरावं लागणार. कुठलीही माप नाहीच. त्यामुळं पैशाशिवाय धकत नाही. पैसा ही सर्वस्व आहे, मग पैसा पण सर्वस्व नाही. अगोदर आपण सर्वजण एकमेकाशी जुटलेलो पाहिजे. कुठे जर मित्र भेटला तर मंडळीला आनंदानं सांगा पाहिजे की माझा क्लासमेट आहे, काय आता MBBS नाही का, MBBS डॉक्टर झालेला आहे माझा मित्र. मी किती वेळा मंडळीला सांगितलेले की अमोल बिडकर एक माझा मित्र होता. त्यानंतर आणि जसं की शंकरनं सांगितलं की माझे भांडणं व्हायचे वर्गात, कोणासोबत बाकड्यानं हाणाहाणी मारी व्हायची. आता मला एक भांडण आवडतं म्हणजे आठवत आहे की गजानन घाटूळ हा एक आपला एक मित्र आहे. सावरगावला मला वाटतं 15 वर्ष जवळजवळ तो सरपंच आहे. जसे की हे शरद यादव समर्थनगरचे सरपंच आहेत. कार्याला बहुमत पडतंय, त्यामुळं ते कार्य चांगलं करतात म्हणून. तर एक वेळेस मी त्या ठिकाणी कीर्तनाला गेलो. अरे बाबा म्हणलं मी तुझ्या गावी आलोय, तू लवकरात लवकर ये. मग मला त्या कीर्तनातून ते आला, त्या वेळाला काहीतरी कोणते तरी साहेब येणार होते, पलकड बोंदरगाव वाडी काहीतरी. तर त्या ठिकाणी त्याला जायचं होतं. तिथून ते परत आला तर त्या वेळाला मी असा लांबून पाहायचो,
मी महाराजा शेजारी उभा राहिलेलो कीर्तनातून, मला त्याच्याकडे जायला तितकी ती नजरानजरची भेट झालेली. पुन्हा त्याच्या मग काहीतरी गावातला सरपंच असल्यामुळे त्याला काम लागलं, त्याची मला परत भेट झाली नाही. तर